सगळ्यांना तुमचं महानंदास किचन मध्ये स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत कांदा आणि टोमॅटो मध्ये घालून तिसरा मसाला। चला तर मग बघूया त्याला लागणारे साहित्य आणि कृती ठेवली आहे। तर तेल घालते, थोडं तेल घातलंय, तेल तापलंय, त्याच्यामध्ये मी कांदा घालते। 1 ते 1.5 इथे कांदा कापून घेतलाय मी बारीक चिरून। बारीक चिरलेला कांदा 1 ते 1.5 कांदा ब्राऊन होईपर्यंत आपण असं ढवळत राहायचं। आपला कांदा इथे ब्राऊन होत आलाय। मी आता याच्यामध्ये मीठ घालणार, थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं। ढवळून घ्यायचं। त्याचप्रमाणे मी आता इथे आलं लसूण पेस्ट घालणार आहे। एक चमचा, 1 पाव चमचा। ते आपण इथे ढवळून घ्यायचे, जरा आलं लसूण थोडं फ्राय करून घ्यायचं कांद्याबरोबर। आता मी मसाला घालते। गरम मसाला आहे, 1-2 चमचे गरम मसाला आहे। तुम्हाला कसं तिखट पाहिजे तसं तुम्ही घालू शकता। चांगलं परतून घ्यायचं, गॅस थोडा बारीक करायचा। टोमॅटो घालते, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक मी चिरून घेतलेला। चांगला परतून घ्यायचा, थोडासा नरम होईपर्यंत आपण, थोडा शिजेपर्यंत आपण याला थोडं हलवत राहायचं। आता मी इथे हे तिसऱ्याची मास्ट काढून घेतलेली, तर ते हे मी घालते। हे एवढे झाले। ही चांगली मी स्वच्छ धुवून 2-3 पाण्यामध्ये, कारण ह्याच्यामध्ये थोडी माती असते, रेती कच असते, तर ती दाताखाली लागू नये म्हणून आपण चांगली स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घ्यायची आणि अशी हे करायचं। आता मी याच्यामध्ये कोकम घालणार, 1-2-3 कोकम घालायची। मोठी असेल तर तोडून घालायची, अशा प्रकारे थोडा आंबटपणा यायसाठी त्याचा। आणि आता ह्याच्यात मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे शिजायला, जास्ती नाही घालायचं, त्याला पाणी सुटतं थोडं। आणि मी त्याला 1 वाफ यायला देणार, जास्ती वेळ लागत नाही शिजायला, 5 ते 10 मिनटात ते शिजतात। मी ह्याला 1-2 वाफ आल्यावर, तर तुम्ही बघू शकता मी इथे पाणी घातलेलं, थोडं त्याला पाणी सुटलं अजून, म्हणून थोडंच पाणी घालायचं। आता हे चांगलं शिजलं आहे, याला मी आटवून घेते। आता थोडं फास्ट करते गॅस। थोडंसं खोबरं ॲड करणार आहे मी इथे।
तर हे आपलं आता इथे रेडी आहे तिसऱ्याचं कांदा, तिसरे कांदा मसाला झणझणीत असं. आपण आता सर्व करून घेऊया. इथे आपला तिसरा मसाला तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.